प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच. दर्शन प्लेअर ऑफ द मॅच, फायटर ऑफ द मॅच चिन्मय. येते टीम आहे का इथे? चिन्मय इथे आहे का? हा चिन्मय. चिन्मयला फायटर ऑफ द मॅचचा खिताब मिळतोय. दर्शन चला, दर्शन लवकर दर्शन द्या, लवकर या. ओके चला मॅचला सुरुवात करायची आहे. येस लेट्स प्ले. डावाला सुरुवात. सुप्रीम एसटी टीम टॉस जिंकून बॅटिंग. ओ हो, तिथे पहिलाच बॉल हवेत होता. यावेळेस बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक दूरवरती. नाही, अंदाज घेऊन चालला नाही, कारण बाउंड्री लाईनच्या जवळ, खूप जवळ तिथे पाहायला मिळाले, परंतु स्वतःला झोकून दिले आणि बॉल रोखून देखील ठेवला. कारण चेंडूवरती जाणं गरजेचं आहे. टेनिस बॉलची खासियत अशी आहे की तुमच्यापेक्षा तो बॉल 5-6 फूट पुढे जरी पडला तरी कधी कधी निघून जातो. इथे कौतुक खेळाडूचं देखील असणार आहे. अंदाज बरोबर घेतला. ओ हो 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 हो, निसटला बॉल हातातून. 2 धावा धाफलकावर आहेत. चला दर्शन 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 मुख्य मंचावरती प्लीज या लवकर. One of the over, one bounce. शेवटचा बॉल आहे. इथे संधी असणार आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षक प्रयत्न करणार आहेत, इंटरेस्टेड असतील, थोडेसे दूरवरती राहिले. बघा सिंगल आल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सफल होतील का? आणि तिथे फेकी केली. इथे बोला सर, ओव्हर झाली ना? मला वाटतं काही बोलायचं तिथे सरांना समजत नाही. सर काय म्हणताय? बॉल 5 नाही 6 झाले. 6 झाले पूर्ण. सलग 3 डॉट आहेत. एक डबल आहे, एक सिंगल आहे, आणि नाही टोटल 4 डॉट, एक डबल एक सिंगल, असे 6 बॉल. नेक्स्ट बॉलर बॉलिंग मार्क वरती. बॉलरचं नाव आहे अमोल. वाईट बॉल. 4 धावा धाफलकावरती. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर भाऊ चांदेरे. परंतु इथे देखील आपण पाहू शकतो, पहा फलंदाजांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं होईल. 4+1 मोफतच्या 5. पुढचा चेंडू देखील फ्री हिटचा. इथे बॅकफुटला थांबून पुन्हा एकदा भाव फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक धावत पळत जातील. वार्मअप तिथे चांगलाच झालाय.
दुसरा देखील फुलच्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार. 13 धावा धाफलकावरती असणार आहेत. दुसरं षटक. पहिला बॉल देखील खराब पडला, दुसरा चेंडू नो बॉल पडला आणि तिसऱ्या चेंडूवरती तर तुटूनच पडले फलंदाज. इथे देखील ओव्हर द बॉलर साइड. वाह, इतना सीधा की तीर भी शर्मा जाए. चौकार 4 धावा. या षटकातील एकूण तिसरा चौकार. बघा, 2च बॉल पडलेत व्हॅलिड आणि त्या 2 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. देवांग ओ हो, क्या बात आहे. देवांगचं कौतुक जितकं करावं तितकं कमी. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये हा फटका होता. हा फटका नाही, झटका होता. 4 धावा. 22 धावा धाफलकावरती. 3 मध्ये 19 धावा खर्च झाल्यात. अमोलला विचार करावा लागेल. आता मात्र डीप होणारा बॉल नक्कीच पडलाय. ओ, तिथे देखील दिवस खराब. दिवस नाही, मी तर म्हणेल रात्रच खराब झाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातील 5वा चौकार आपण पाहिला. बॉल अजून 2 बाकी आहेत. बघा, बॉल 2 बाकी आहेत, बॉल झाले 4, चौकार 5 आलेत. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काहीही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ असतो. 26 धावा धाफलकावरती. इथे लोअर फुलटॉस. आता मिस टाइम स्ट्रोक झालाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे काय करतील. येस, अडवलाय बॉल. सिंगल आली आणि सिंगलच असेल. दुसरा इथे कुठला रिस्क घ्यायलाच नको. 2 षटकांचा खेळ नाही, अजून एक बॉल सॉरी. 27 धावा धाफलकावरती. आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. धाफलकावर 27. 24 धावा आला या षटकामध्ये. तिसरं षटक टाकण्यासाठी कपिल. आणि इथे वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. डेड बॉल. अठ्ठावीस धावा धाफलकावर. इथे लोवर फुल टॉस बॉल होता. गुडघा टेकट फटका खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण बॉल निसटला. कौतुक करण्यासाठी शब्द निघतोय तोंडातून, परंतु क्षेत्ररक्षकांकडून गडबड होती. बघा, इथे देखील फेकाफेक होती आणि बॉल काय हातामध्ये बसेना. शेवटी बसला. एका धावेवरती फलंदाज देखील थांबले. 29 धावा धाफलकावरती. तिसऱ्या षटकाचे अजून 4 बॉल. 12.43 रन्स प्रति ओव्हर आतापर्यंत सुरू आहेत. गोलंदाजांना देखील इथे कसरत करावी लागेल. थोडीशी करामत अजून करा टीमसाठी चांगली.
डेफिनेटली फलंदाजांना रोखू शकाल, परंतु तिथे स्वतःच थांबले. कदाचित त्यांना पाहिजे तसा तो रनअप मिळाला नाही किंवा बॉलवरती पाहिजे तशी पकड करता आली नाही. ओ हो, क्या बात आहे. संधी होती इथे फलंदाजाकडे, डेफिनेटली संपर्क करणं गरजेचं होतं, कारण स्क्वेअर लेग जर आपण पाहिलं तर जवळपास ओपन लायसन्स आहे तिथे फलंदाजासाठी. क्षेत्ररक्षण देखील आपण जे पाहतो सजवलेलं गेलंय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलच्या मदतीने 30 धावा धावफलकावर आहेत. इथे संपर्क झालाय, संपर्क असो, वा, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त एफर्ट अंकित. आता मात्र डीपेक्षा कव्हरला चेंडू गॅपमध्ये पाठवला जातो सुसाट वाऱ्याच्या वेगाने. थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चौकार, 4 धावा. 35. आता मात्र बॅकफुटला थांबून पंच कमालीचा आहे. खिलाड़ी के मस्तक पर डेफिनेटली दस्तक है. षटकार. अर्जुनला बॉल द्यायचा. नाही, त्यांच्या हाईट वरतून लवकर बॉल जाणारच नाही. बॉलिंग मार्क वरती बॉलर येत आहेत. विनय. स्कोर कार्ड वरती नजर देखील आपण टाकणार आहोत. 41. आता देखील फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात आणि बनतात तिथे उडी मारून देखील दर्शक. चौकार. आता देवांग एका बाजूने सुरू होते तर अभिरला मला वाटतं आता धीर घ्यायची गरजच नाहीये. त्यांना देखील तिथे राग आलाय. बरोबर ना. किती कौतुक कराल देबांगचं म्हणून. क्यों ना बहती गंगा में मैं भी हाथ धो लूं. यस. ओ, हा फटका रागाने, हा फटका केला या रागाने टीमच्या भागाने. बॅक टू बॅक चौकार. 49. बोलल्यानंतर अजून जास्त राग आला. 2 खणखणीत चौकार खेचले. ओहो, मला वाटतं 6ला 6 मारायचा विचार आहे. लागोपाठचा तिसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने हॅट्रिक ऑफ फोर्सच्या मदतीने धावफलकावरती सुप्रीम एसटीआर टीम ए च्या 50 धावा पूर्ण. 50 कंप्लीट. 53. चांगली बॉलिंग करावी लागेल बघा. अजून चौथं षटक संपलं देखील नाहीये. 3च बॉल झालेत. संघाच्या 50 कंप्लीट झाले. 53. विनय महाजन. दोन बॉल अजूनही बाकी. हा चेंडू डॉट आहे. हा चेंडू जसा डॉट पडलाय कॉन्फिडन्स गोलंदाज देखील वाढेल. डेफिनेटली वाढला पाहिजे. परंतु आता प्रहार इथे केला गेला पाहिजे. क्षेत्ररक्षक धावत पळत जातात. क्षेत्ररक्षक दूरवरती. चौकार, 4 धावा. शेवटचा बॉल. इथे देखील बॅटची कडा आहे.
आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला, फेकी केली, गोलंदाज स्वतः विनय तिथे बॅकअपला जाते असतील. षटकाची समाप्ती झाली. यस, 4 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 58. शिशिर बॉलिंग मार्कवरती जे की 5वं षटक टाकणार. अजून 12 बॉल. म्हणजे इथे अभिर आणि देबांग मध्ये कदाचित रेस लागू शकते. 50 धावा आधी कोण कंप्लीट करेल. ओव्हर फुल टॉस आणि फलंदाज तिथे बनतील बॉस. टीमने जिंकलाय टॉस. इथे बॉल फुल टॉस आणि बॅटर तिथे बनले बॉस. 62 धावा धाफलकावरती आहेत. अबीर देखील आता 4थ्या गिअरमध्ये गाडी चालवतोय. ओ, अजून एकदा फुल टॉसच बॉल होता, तो मिस केला. मला वाटतं देबांग तेच सांगतोय की सेम शॉट खेळू शकला असता. $62. 62 धावा धाफलकावर आहेत. डॉट बॉल. बघा, चौकार आल्यानंतर शिशिरने देखील टीमसाठी कमबॅक केले, करणं गरजेचं आहे. 62 धावा धाफलकावरती आहेत. ओ हो, इथे विकेट किपर नक्कीच प्रयत्न करते चेंडू स्टॉप करण्याचा, परंतु फलंदाज देखील पडून काढतायत. 1 धाव. बॉल 4 झालेले आहेत, 2 शिल्लक आहेत. 63 धावा धाफलकावर आहेत. देबांग इथे उंची बघा. ओ, तिथे अंदाज चुकला तिथे गोलंदाजाचा, कारण फक्त पळ सुटले. पाहणं देखील गरजेचं होतं की बॉल कुठे पडणार आहे किंवा कुठे लँड होणार आहे तो बॉल. यस, इथे फेकी केली जाते. पाहूया, कदाचित 2च धाव, 1च धाव, 2 धाव आहे, माफ करा. या 2 अंकाच्या मध्ये त्याने धाफलकावरती 65. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. शिशिरने हा कॅच डेफिनेटली घेतला असता, परंतु ते फक्त पळ सुटले. नजर देखील चेंडूवरती ठेवणं गरजेचं होतं, कारण सर्वात जवळ तेच होते. पाच षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 66. आणि तिथे मला वाटतं कोण झाले, अभिर. थोडासा राग आहे मनामध्ये, परंतु झाले रिटायर्ड हट आउट. आणि न्यू बॅटर आले ते राहुल. आणि हा बॉल डॉट नाहीये, वाईड आहे. 67 धावा धाफलकावर आहेत. शेवटचं षटक, कदाचित इथे देखील देबांग.
टोले जंग प्रहारासाठी सज्ज होते. अतिरिक्त वळण चेंडू घेणार आहे डेफिनेटली. तिथे पॉइंट रिजन मध्ये नक्कीच चेंडू अडवला गेला, स्टॉप केला, सिंगल आली. 68 धावा धाफलकावर. चांगला स्टॉप केला चेंडू. बघा कॅच जरी झाला नाही तरी फिल्डिंग चांगली आणि त्यासाठी टाळ्या डेफिनेटली बनतायत. 69. इथे पुढे सवाल प्रहार आहे कडक, परंतु बेधडक कारवाई क्षेत्ररक्षकाच्या देखील माध्यमातून. सिंगल तिथे आली धाफलकावर. 70. वाईट बॉल. 71. झाला झाला बॉल डेड झालेला आहे. डगआउट मधून जितका आवाज जातोय तितके पळापळ तुम्ही थोडी करा, म्हणजे तुमचा वॉर्मअप होईल. त्याला खेळू द्या. 71 धावा धाफलकावर. शेवटची 2 बॉल. इथे देखील बॅकफुटला थांबून पंच केला. रनआउटची संधी निर्माण केली गेली होती, परंतु बॉल उशिरा आला. सहा षटकांचा खेळ संपला. 72. चला 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 चला. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. ANP अटलांटिस यशविन आनंद त्यासाठी यायचं. ANP अटलांटिस यशविन आनंद आलेत. ANP यशविन आनंद. कुठे टीम? इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी झाला पाहिजे. घेतलं घेतलं. चला बॅटर. चला आले का यशविन आनंद टीमचे कॅप्टन? या ना मंचावरती, या ना सर. आता दुसरा राऊंड आहे बरोबर, दुसरा राऊंड आहे तुमचा. मग टॉस मंचावरच झालाय पहिल्या राऊंडचा आणि दुसरा पण तिकडेच होणार. अच्छा अच्छा हा अच्छा ठीक आहे.
बॅटर चला बघा, इतका वेळ जर का घेतला तर पुढच्या मॅचेस साठी पण वेळ पाहिजे प्लीज सर. आशिष आणि अंकित, येस आपण दोघंच आहात, थँक्यू. बॉलिंग मार्क वरती अजय. आशिष, अंकित, अजय. टॉस झालाय. यशविन आनंद टीमने, कोण जिंकलं टॉस? यशविन आनंद टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. अंकित असतील स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वर आशिष, बॉलिंग मार्क वरती अजय. ओ पहिलाच बॉल, हाथ खोल ले, मौका मिला और चौका दिया गेंदबाज को, चौकार. पाच धावा धाफलकावर. इथे मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, कॅच इटचा कॉल. संधी सोनं, विकेटचं पतन, फलंदाज बाद. न्यू बॅटर विनय. इथे थ्रो भरकटलाय, सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक सफल षटक म्हणावं लागेल, भलेच चौकार आला असेल पहिल्या बॉलवरती. बाकी 5 बॉलमध्ये 1 विकेट आणि 2 धावा. 30 बॉल 67. येस, तिथे एलईडी स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, प्रेक्षक देखील कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. येस, सगळीकडे फिरणार आहे कॅमेरा, डोंट वरी. हा स्कोरर पण दिसतील, ऑपरेटर्स दिसतील, पण परंतु सगळ्यात अगोदर आमच्या मंचावरती देखील कॅमेरा आला पाहिजे ही विनंती. इथे यस, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव, 7 धावा धाफलकावर.
इथे लोअर फुलटॉस चेंडूवरती ओ चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न तिथे. 27 बॉल 64 समीकरण आहे. 9 धावा धाफलकावर. इथे संधी, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. यस, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावत पडत आलेत. लक्ष द्या, मला वाटतं तिथे काही वायर वगैरेला धक्का लागलाय. हॅलो हॅलो हॅलो. डीजे लक्ष द्या. 10 धावा धफलकावरती आहेत. एक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला, फटका कम मालीचा आहे. बॅकफुटला थांबून बॉटम हँडचा चांगला वापर आणि टायमिंग तिथे प्रॉपर. चौकार. 25 बॉल 59. आता मात्र क्षेत्ररक्षक बघा पुन्हा एकदा धावत पडत गेले. दूरवरती देखील राहिले. सिंगल आली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी. नकार. 2 ओव्हर समाप्त. धाफलकावरती 15. अच्छा, मला वाटतं फॅन फास्ट झाला. फॅन कमी करा. कोणतरी फॅन चालू आहे. 15 धावा धाफलकावरती आणि तिथे दूरवरती राहिले क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. भाग्यशाली चौकार. एक चूक पूर्ण टीम वरती भारी पडू शकते. लक्षात ठेवा, कॅच जितका अशक्य असेल तितका शक्य देखील होऊ शकतो. तेवीस बॉल 51. इथे देखील सरळ बॅटने चेंडू गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तिथे आली आहे. 23 धावा धाफलकावरती आहेत. 22 मध्ये 50 अजून पाहिजे. यस, झाला कॅच. यस यस यस. बुलेट ट्रेन धावत पडत गोलंदाजाला धडकेल. कॅच तसा होता. सेलिब्रेशन तो बनताय बॉस. तेवीस धावा धाफलकावरती आहेत बघा. 21 मध्ये 50 पाहिजे. टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. गरज आहे इथे अजूनही रन्स बनवण्याची. प्रयत्न चांगला केला. फटका देखील चांगला खेळला होता तिथे. परंतु न्यू बॅटर दिवाकर.
एक चांगल्या हार्ड लेंथ वरती टाकला गेलेला बॉल आपण पाहिला. दिवाकर न्यू बॅटर आहेत आणि साहजिकच तयार होते त्या यॉर्कर बॉलसाठी. एकतर बाउन्सर किंवा यॉर्कर प्रत्येक गोलंदाज टाकतोच नवीन बॅटरच्या विरोधात. इथे 20 बॉल 50 हे समीकरण मॅच अवघड होत चालली आहे, लांबत चालली आहे मॅच. ओ आता मात्र चुकी झाली. थोडंसं कौतुक केलं गोलंदाजाचं. पुढच्या चेंडूवरती दिवाकरची नजर लागली. चौकार आला. धाफलकावरती 27. शेवटचा बॉल 19 मध्ये अजून 46 पाहिजे. थांबा ओव्हर नाही झाली अजून. ओव्हर अजून झाली नाही. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. नशीबच म्हणायचं की हा बॉल डेड आहे. बॉल ही काउंट नहीं होगा. 4 का सवाल ही नहीं. बस थोड़ा सा वार्म अप होगा उधर जो हो गया है. 27 धावा धाफलकावर आहेत. समीकरण 19 मध्ये 46. आता दिवाकर म्हणला असेल की असंच एखादा चौकार येऊ दे बाबा. यस. ओ हो यॉर्कर लेंथ. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तिथे आली आहे. सिंगलच असे. ओ फेकी केली आणि उशिरा केली. अजून इथे देखील थोड्या वेळासाठी श्रेयस अय्यर आणि विराट कोहली दिसले तिथे, परंतु थ्रो जसा पाहिजे तसा नाही आला. 3 षटकांचा खेळ संपला धाफलकावर. 29 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 44. यस इथे बॅटची कडा निघाला. चेंडू गॅपमध्ये थांबवण्याचा प्रयत्न. ओव्हरटेक होईल का? अजिबात नाही. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. क्या बात है. अच्छा म्हणून मी म्हणतोय हा आवाज येतोय कुठून. सतरा बॉल 40. आता चेंडू बॅटवरती आलाय. काय फटका खेळलाय. यस फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अंकित सचान. इथे अपील हलकीशी होती, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास तिथे जास्त जाणवला नाही. त्या अपीलमध्ये 15 बॉलमध्ये 34 ची गरज आहे. कदाचित तिथे साऊंडची कुठली तरी वायर हल्ली आहे. थोडंसं लक्ष देणं गरजेचं असेल. मी कमिटी मेंबर्सने विनंती करेल. हा देखील चलो बॅटवरती. उडी चरण. काय फलंदाजी करतोय अंकित. आलाय बॉल आलाय. अरे जिकडून बॉल आला तिकडेच पाठवला. अंकित सगळे षटकार असेच मारा. अंकितच नाही जेवढे बॅट्समन आहेत ना सगळे षटकार असेच मारा. जिथून माराल तिथेच गेला पाहिजे. या षटकारासाठी मनापासून आभार. 45 धावा धाफलकावरती. 14 चेंडू 28. यस आता मात्र गोलंदाजाने टप्पा चांगला टाकलाय. ही मॅच चांगली होणार आहे नो डाऊट. 13 बॉल 28. इथे बनवलं देखील जाऊ शकतात ते 28 धावा किंवा डिपेंड देखील होऊ शकतात. जोर दोघांना लावायचा. बॅटर्सना देखील लावायचा आणि बॉलर्सना देखील.
लोअर फुल टॉस. इथे गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिथे नसेल तर बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दिसेल. चौकार 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 49. आता 12 मध्ये पाहिजे 24. मला वाटतं या पहिल्या इनिंग मध्ये देखील असंच काहीच दृश्य होतं. शेवटचे 12 चेंडू निर्णय ठरले होते पहिल्या इनिंग मध्ये. आता पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये कसं असेल. या षटकामध्ये 20 आल्यात. दुसरे गोलंदाज लवकर या. कोण आहे जागेवरती पटापट. बॉलिंग मार्क वरती अजय चौधरी. बघा एक षटक टाकलंय. तेच मी म्हणतो की अजयने पहिलं षटक इतकं चांगलं टाकलं, 6 धावा दिल्या, तर तिसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरला त्याला का नाही आणलं गेलं. बारा बॉल 24. दिवाकर इथे मात्र लवर फुल टॉस बॉल होता. गॅप मध्ये पाठवला. डीप एक्सेट कव्हरला. क्षेत्ररक्षक धावत पळत जातील आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडून आणतील. चौकार. अंकित तर चालू झालाय परंतु दिवाकर देखील म्हणणार आहे हम भी किसी से कम नहीं, मी का मागे राहू. इथे देखील चौकाराच्या मदतीने संघाच्या 50 धावा कंप्लीट. 53. आता 11 मध्ये 20 ची गरज. 11 बॉल 20. 11 गेंदे 20 रन. क्या होगा इस मैच में. लोअर फुल टॉस. इथे प्रयत्न. निसटला बॉल. निसटला बॉल आणि तिथे रनआउटची संधी. विकेट किपर कडून देखील निसटला बॉल. अशाच प्रकारचा एक कॅच होता. थोडासा हा देखील अवघड होता. टीम इंडियाकडे देखील ती संधी होती आणि त्या संधीचं सोनं झालं होतं. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच पकडला होता जो की अशक्य असा होता. त्या एका कॅचमुळे आपण वर्ल्ड कप जिंकलो. इथे देखील या एका कॅचमुळे मॅच जिंकली जाऊ शकते. बट अब कैच छूटा है और गेंदबाज का दिल टूटा है. 10 गेंदों में 18 रन. आता काय दांडी गुल. हो गई गलती और हो गई भूल. न्यू बैटर शिशिर. जब अच्छा वक्त आता है जहां बॉल पड़ती है वहां बल्लेबाज बैट नहीं घुमाता. जहां बैट घुमाता है वहां बॉल पड़ती है. 9 बॉल मध्ये 18. न्यू बॅटर आहे शिशिर. अंकित नॉन स्ट्राईक एंडला आहे. एक चौकार आला त्यानंतर डबल. परंतु इथे चुकी मी म्हणेल दिवाकरची देखील आहे. त्याने देखील अपेक्षित केले नसेल की बॉल असा येईल. 55 धावा धाफलकावरती. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. शिशिर वरती देखील नजर असणार आहेत परंतु अजयने कमबॅक केलाय. चौकारा पाठोपाठ 2 धावा ज्या आल्या त्यानंतर मात्र असा बोल्ड केला की लक्षात राहील तो बॅटरच्या. इथे डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील. परंतु जोपर्यंत अंकित खंबीर आहे ना खेळपट्टीवरती गोलंदाजांसाठी ही परिस्थिती गंभीर येत असेल. 8 बॉल 18. बीट बीट बीट. इथे देखील चेंडू बीट. बघा बॅटर्स फलंदाजांना फक्त हिट करायचंय आणि बॉलर्सला बीट करायचं. सात बॉल 18. 7 बॉल 18 धावा. ओ इथे पुढे हा चेंडू खूप निर्णायक होता आणि तिथे चौकार आलाय. कारण बॅटिंग टीमचे खेळाडू किंवा डगआउट मधून आवाज येतोय की अंकित भाग नाही मत. कदाचित त्यांना माहिती होतं की बॉल पडणार आहे त्याच्यामुळे फलंदाजाला पडू नको असं सांगितलं. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये पाहिजे ते 14. मॅच अजूनही गोलंदाजांकडे देखील जाऊ शकते. कब होगा क्या होगा की होगा किसके लिए और किसकी वजह से
लेकिन जो भी होगा मंजूर है खुदा होगा. 6 बॉल 14, 59 वरती 3. प्राईम अँग्युलस. 6 बॉल 14 धावांची गरज. रितेश चतुर. ओहो, इथे अंदाज घेतला आणि अडवला बॉल. यस, हे दृश्य निर्णय ठरू शकतं मॅच साठी, कारण एक धाव महत्वाची आहे. इथे 2 धावा आलेल्या आहेत. 5 मध्ये 12 पाहिजे. 5 बॉल 12 धावांची गरज. ही पूर्ण मॅच अंकित वरती. शिशिरने चौकार खेचलाय परंतु अंकित वरती नजर आहेत. इथे देखील बॅटच्या आतील कडा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावा मिळवतोय. सिंगल आली आणि कदाचित ही सिंगल देखील टीम साठी धोकादायक ठरू शकते, कारण जर का इथून शिशिरचे प्रहार आले नाही तर डॉट बॉल होईल किंवा डॉट बॉल पाहायला मिळतील. डॉट बॉल आले तर बॅटिंग टीमच्या डगआउट मध्ये वातावरण हॉट होईल. बघूया 4 बॉल 11, 62 धावा धाफलकावरती आहेत. व्हाईट बॉल. 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज. आता हा जो बॉल येणार आहे ना तिसरा, तो खूप निर्णायक आहे. त्या बॉलवरती मी म्हणेल की पूर्ण मॅच आहे, कारण पुढचे देखील 3 बॉल ऑलरेडी बॅटरवरती दबाव असणार आहे. परंतु या तिसऱ्या बॉलवरती जर काही एखादा मोठा फटका आला ना शिशिरकडून तर मजा येईल. फटका आलाय, फटका गॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक अडवतात बॉल आणि तिथे एकच धाव आली. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. सामना होता कुठे ना. इथे बॅक. ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. पलक झपकते ही पलटवार. 2 बॉल 9. बॉलर्सने मॅच काढली आहे. बॅटर्स तुम्हाला मॅच जिंकून देतात आणि बॉलर्स टुर्नामेंट. ही ऐतिहासिक कामगिरी तुम्ही लिहून घ्या. 2 बॉल 9. जितका महत्वाचा मागील चेंडू होता तितका हा देखील आहे. हो इथे चेंडू डॉट. इथे चेंडू डॉट. असं वाटलं होतं की या बॉल वरती काहीतरी होईल, परंतु ते झालं जे गोलंदाजाला पाहिजे होतं. रितेश चतुर. शेवटचा 1 बॉल. फटका खेळलाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे आलाय काय चौकार आहे, परंतु बघा 2 मला वाटतं रन्स नाही मॅच. 3 रन्स नाही मॅच. 4 रन्स नाही मॅच. ओके ठीक आहे सर, सॉरी चुकी झाली. येस, चला फिल्डिंग लावून घ्या पुढचे.